रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या लहानपणी आमच्या घराच्या गच्चीवर मस्त भोपळ्याचा वेल पसरलेला असायचा आणि त्याला दुधी भोपळे यायला लागले की मग आजी त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि मग नंतर काही दिवसांनंतर तो भोपळा मस्त मोठा झाला की आमच्या घरात आठवड्यातून 2 ते 3 वेळा भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याची भजी किंवा भोपळ्याचे इतर वेगवेगळे पदार्थ व्हायचे. आणि त्यावेळेस आम्हाला भोपळा आवडायचा नाही, परंतु ज्या वेळेस त्याचे फायदे समजायला लागले त्यावेळेस भोपळा आवडीने खायला लागलो. आणि आज मी तुमच्यासाठी हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी किंवा ज्यांना डाएट वगैरे करायचं असतं त्या लोकांसाठी ही भोपळ्याची अगदी सोपी रेसिपी आणलेली आहे. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. आपण इथं साहित्य बघूया काय काय लागणार आहे. मी इथे अर्धा इंच आल्याचा तुकडे करून घेतलंय. 4 लसूण पाकळ्या छोट्या असल्यामुळे 4 घेतल्यात. कोथिंबीर बारीक चिरून घेतलीये आणि कांदा घेतलाय छोटासा आणि त्याचे उभे काप करणार आहे 2-3. त्याच्यानंतर 1 टोमॅटो घेतलाय, छोटाच टोमॅटो घ्यायचा आहे. तो पण मी एक 5 ते 6 भाग त्याचे करून घेणार आहे, म्हणजे तुकडे करून घेणार आहे. आणि आता ही रेसिपी एवढी सोपी आहे ना. माझी आजी हे सूप खूप वेळा बनवायची. आमच्या घरामध्ये आजोबांना किंवा आम्ही लहान भावंड वगैरे होतो तर त्यांना आम्हाला हे सूपची रेसिपी खूप आवडते आणि अजूनही ती आमच्या घरात बनली जाते. आता हा आहे दुधी भोपळा. हा एवढा मोठा आपल्याला घ्यायचा नाहीये, यातला मी अर्धाच तुकडा घेणार आहे. हे बघा, एवढाच घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, असं काही नाहीये ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं शेवटचं देठ जे आहे ते कापून घ्यायचंय आणि मी हा स्वच्छ धुवून घेतलाय. आता मी याची साल काढून घेणार आहे याच्या मदतीने. आता ही साल काढून घेते व्यवस्थित. आणि साल काढल्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचेत. आता तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठे कसेही करू शकता, असं काही नाहीये. हे बघा, मी तुकडे पण करून घेतलेत. हे जवळजवळ 1 वाटी एवढं असतील तुकडे. आणि मी गॅसची फ्लेम पण चालू केली आणि कुकर ठेवलेला आहे मी याच्यावर. आता कुकर तापल्यानंतर याच्यामध्ये मी तेल टाकलं 1 चमचाभर. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप टाकू शकता, बटर टाकू शकता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला वेट लॉसच करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये किंचित तूप टाकलं तरी सुद्धा चालेल, कारण तेल तुम्ही अवॉइड करत असाल तर तूपच वापरा इथे. आता मी इथे जिरं टाकलंय अर्धा चमचा. जिरं छान खुललं की मग मी लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आल्याचे तुकडे केले होते ते पण टाकलेले आहेत. आलं स्वच्छ धुवून त्याची मी साल काढून घेतली होती आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे केले होते. आणि हे छान असं गुलाबी रंगाचे होईपर्यंत छान असं परतून द्यायचंय. आणि यामध्ये मी कांद्याचे तुकडे केले होते ते पण टाकून देते आणि हे छान असं परतून देणार आहे. अजिबात मी याला हलवणार नाहीये. आणि मग नंतर 1 मिनिट भरानंतर मी याच्यामध्ये टोमॅटोचे तुकडे टाकणार आहे. टोमॅटो पण छान परतून द्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि थोडीशी नावाला कोथिंबीर टाकणार आहे, म्हणजे कोथिंबीरचा थोडासा फ्लेवर यावा म्हणून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये टाकणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि छान 2 ते 3 मिनिटं परतून द्यायचं आहे याला. म्हणजे याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतायचा आहे. आता याच्यामध्ये मी 1 चिमूटभर एवढी हळद टाकणार आहे. हळदीने याला रंग खूप छान येईल आणि फ्लेवर पण छान येईल. हळद फोडणीमध्येच टाकायची, म्हणजे हळद छान त्याचा गुणधर्म त्याच्यामध्ये उतरतो. आणि आता मी याच्यामध्ये भोपळ्याचे तुकडे टाकणार आहे. आता बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही. आमच्या घरातही बऱ्याच जणांना दुधी भोपळा आवडत नाही, पण मी अशी व्यक्ती आहे जी आमच्या घरात आवडीने दुधी भोपळा कधीही खाऊ शकते. आणि दुधी भोपळ्याचे इतके छान छान पदार्थ होतात ना, म्हणजे फक्त भाजीच नाही, बऱ्याच गोष्टी छान छान होतात दुधी भोपळ्याच्या. आता मी चवीपुरतं मीठ टाकलंय याच्यामध्ये आणि याला छान असं मिनिटभर परतून देणार आहे.
आता इथे लक्षात घ्या, हे सगळे जिन्नस जे आहेत ते तुपामध्ये किंवा तेलामध्ये छान परतल्यावर याला खूप छान चव येते. आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आता मी पाणी इथे अर्धा तांब्याच टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण खूपच पाणी टाकायचं नाहीये, नाहीतर मग सुपासारखी कन्सिस्टन्सी त्याला येणार नाही. अगदी पातळ होऊन जाईल ते आणि मग चव त्याची थोडीशी बदलेल. त्यामुळे पाणी अर्धा तांब्याच टाकलेला आहे मी. म्हणजे जिन्नस बुडतील एवढंच पाणी टाकले मी त्याच्यामध्ये. आणि मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि गॅसची फ्लेम मध्यम करून 3 शिट्ट्या काढून घेतल्यात. आता मी बघते हे शिजलंय की नाही. हे बघा, खूप छान शिजलंय. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे खूप छान शिजलं जातं. आता हे मी एका साईडला काढून घेणार आहे यातलं सगळं जिन्नस, कारण हे थंड होऊन द्यायचंय आपल्याला. आणि हे कुकरमध्येच ठेवलं तर लवकर थंड व्हायला वेळ लागेल. त्यामुळं हे मी साईडला काढून घेते. आणि मग याचं जे काही स्टॉक उरेल, म्हणजे या भाजीचं जे काही सूप आहे आता शिजवलेलं, तर ते कुकरमध्येच ठेवणार आहे. याची काही आवश्यकता नाहीये. तर मग हे साईडलाच ठेवणार आहे आता. आणि हे भाजी सगळी काढून घेतलेली आहे, ती थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची, म्हणजे दाताखाली नाही लागली पाहिजे अशी पेस्ट करून घ्यायची ह्याची. आणि हे जे काही सूप उरलं होतं ना आपलं भाजीचं शिजवलेलं, त्याच्यामध्येच ही पेस्ट टाकून द्यायची आणि हे छान हलवून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलं आणि ते सुद्धा छान असं क्लीन करून घेतलं आणि याच्यामध्ये टाकलंय ते. आता याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आहे, म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर. आणि छान मिक्स करून लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. काळी मिरी पावडरने इतकी छान टेस्ट येते ना याला. आणि मग ही सर्व करूया. खाण्यासाठी सूप तयार आहे. ज्यांना वजन कमी करायचंय किंवा जे आहारात हेवी पदार्थ खायला टाळत आहेत, त्या लोकांसाठी अगदी अगदी फायदेशीर आहे हे सूप. आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे सूप खूप फायदेशीर आहे. चला, हे तर तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी आता टेस्ट करते याची. वा, काय टेस्टी सूप झालंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.